ऐका ना, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक सिंपल पद्धतीची नाश्ता रेसिपी. हेल्दी तर आहेच, पण बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे. अशा गरमीमध्ये किचनमध्ये फार वेळ थांबावसं वाटत नाही. तर अशा वेळेस ना तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. इडली तर एकदम कापसासारखी पांढरी शुभ्र आणि एकदम सॉफ्ट बनून तयार होणार आहे. त्याचबरोबर 5 मिनिटामध्ये सांबार कसा बनवायचा कुकरमध्ये, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्याचबरोबर झटपट शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर आदल्या दिवशी आपण थोडीशी तयारी करून ठेवूया. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही. तर बघा एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाटी इतकं तांदूळ ॲड करायचा आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी इतकी उडदाची पांढरी डाळ ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर पाव चमचा मेथी ॲड केलेली आहे. हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित सगळं भिजेल. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ ही डाळ तांदूळ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे पावडर वगैरे लावलेलं असेल ते पूर्ण निघून जाईल. खूप जास्त पण धुवायचं नाही. 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचंय. तर बघा इथे मी स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. जेवढं जास्त वेळ भिजत ठेवणार तेवढं छान फर्मेंट होते. त्यासाठी लवकर भिजत ठेवा डाळ आणि तांदूळ सकाळला. तर बघा छान भिजलेलं आहे. मी हे सकाळी मॉर्निंगला 10 ते 11 वाजता काहीतरी भिजवलेलं आहे आणि रात्री 9 वाजता हे मी बारीक करून घेणार आहे. डाळ खूप छान भिजलेली आहे. तांदूळ पण छान भिजलेला आहे. आता पॉटमध्ये आपल्याला थोडं-थोडं हे डाळ आणि तांदूळ ॲड करायचं आहे आणि छान असा याचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. बघा इथे मी थोडीशी डाळ तांदूळ ॲड केलेले आहे पॉटमध्ये. त्यानंतर थोडंसं पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं. मिक्सरला लावून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट असा पेस्ट केलेला आहे मी. असंच पेस्ट करायचं म्हणजे आपली इडली एकदम सॉफ्ट अशी कापसासारखी बनून तयार होते. तर आता हे आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे मोठं भांडं घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये पूर्ण मिश्रण काढून घेणार आहे. आता दुसरी बॅच पण त्याच पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे. थोडंसं आपल्याला डाळ आणि तांदूळ ॲड करायचं आहे. बघा इथे मी अर्धं भरून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्या इथे पूर्ण डाळ तांदूळ बारीक करून झालेलं आहे. कारण मी थोडंसं कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे त्यासाठी लवकर बारीक करून झालं. त्याच पॉटमध्ये थोडंसं एक अर्ध्या वाटी इतकं पाणी ॲड करायचं. सगळं ढवळून त्याच्यातलं मिश्रण काढून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणीसुद्धा आपल्याला ॲड करायचं नाही. बघा पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं. फक्त एका वेळेला पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं. थोडंसं कमी वाटत असेल तर अजून ॲड करा. पण एकाच वेळेला भरपूर पाणी ॲड करू नका. कारण आपण हे पॅटर्न इडलीसाठी बनवणार आहोत. छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी ठेवून घ्यायचं आहे. आणि आता सकाळ झालेली आहे. बघा किती सुंदर बॅटर आपला फर्मेंट झालेला आहे. जाळीदार, किती स्पंजी असा, किती छान फुगलेला आहे. आता थोडंसं मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. जेवढं लागणार आहे तेवढं आणि बाकीचं बाजूला ठेवून घेऊया. तर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे. छान मीठ मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं तर बघा इथे बॅटर सुद्धा फेटून घेतलेलं तर बाजूला ठेवून घेऊया थोड्या वेळसाठी. आधी आपण चटणी आणि सांबार तयार करून घेऊया. त्यानंतर शेवटी गरम-गरम इडली बनवूया. तर एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 कप किंवा 1 वाटीभर शेंगदाणे ॲड करायचे. छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजत असताना गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर छान खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर बघा शेंगदाणे छान भाजले. शेंगदाणे फुटायला लागले की समजायचं शेंगदाणे छान भाजलेत. शेंगदाणे भाजल्यानंतर थोडा वेळ थंड करून घेतले आहेत. आता ते पॉटमध्ये ॲड करून घ्यायचे. त्याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहे. धुवून घेतलेली कोथिंबीर मुठभर ॲड करायची आहे किंवा वाटीभर ॲड करून घ्यायचे. 5-6 लसणाच्या कळ्या, अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे. 1 चमचा चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा इतकी गोड दही ॲड करायची, आंबट दही ॲड करायची नाही चटणीला. आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा आपली चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण चटणी काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊया. ज्या पॉटमध्ये बारीक केली त्याच पॉटमध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यातलंच पाणी मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला ढवळून मिक्स करायची आहे. खूप पातळ चटणी करायची नाही. छान घट्टसर चटणी छान वाटते खायला. आता लगेच आपल्याला चटणीसाठी तडका तयार करायचा आहे. तर 1 चमचा तेल ॲड केलेला आहे. 1 चमचा मोहरी ॲड केलेली आहे. 15 ते 20 कढीपत्त्याची पानं झाकण लावायचं. जास्त उडत नाही आजूबाजूला. आता हा तडका आपल्याला
चटणीवर टाकायचे. त्याआधी आपल्याला बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर गार्निश करून घ्यायची. छान फ्लेवर येतो कोथिंबीर असं वरून बारीक चिरून टाकल्याने. त्यानंतर आपण बनवलेला तडका ॲड करायचा आहे. आहे की नाही एकदम सिंपल चटणी अगदी 5 मिनिटात बनवून तयार होणारी आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे. बनवा, कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे तर. तर बघा झटपट अशी 5 मिनिटांमध्ये आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. आता लगेच 5 मिनिटांमध्ये अप्रतिम असा टेस्ट असणारा सांबार बनवून घेऊया. तर मी ते काही व्हेजिटेबल्स धुवून घेतलेले आहेत आधीच. आता लगेच आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर बघा एक खलबत्ता घेतला, त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या कळ्या आणि अर्धा चमचा इतकं जिरे ॲड करून छान बारीक वाटून घेतलेलं आहे जाडसर. आता इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकर आधी गरम करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं. खूप जास्त तेल ॲड करायचं नाही कारण सांबार बनवणार आहोत. त्यानंतर एक स्लाइसमध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचं. त्यानंतर 3 हिरवी मिरची बघा अशा पद्धतीने लांब लांबच कट करून घेतलेले. एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत आणि मधून चीर लावून घेतली आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलेलं लसूण जिऱ्याचं पेस्ट ॲड करायचं आहे. ते सुद्धा छान 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सोलून घेतलेला बारीक कट केलेला एक बटाटा ॲड करायचा आहे. अर्धी गाजर सोलून बारीक कट करून ॲड करायची आहे. लौकी ॲड करायचं आपल्याला बारीक कट करून घेतलेलं. शेवगाच्या शेंगा ॲड करायच्या आहेत. 2 मीडियम साईजचे आपल्याला वांगे बारीक कट करून ते सुद्धा ॲड करायचे. 2 टोमॅटो बारीक चिरलेले ते ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 15 ते 20 कढीपत्त्याची पानं सुद्धा ॲड करून घ्यायची आहेत. आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे बघा इथे. खूप जास्त वेळ परतलेलं नाही आहे. थोडंसं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी एक अर्धी वाटी इतकी किंवा एक मूठभर इतकी डाळ आपल्याला धुवून ठेवायची ती सुद्धा ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. 1 चमचा आपल्याला सांबार मसाला ॲड करायचा आहे. हे सगळं परत एकदा एकजीव करून घ्यायचं. छान परतून घ्यायचं तेलामध्ये. तर बघा इथे मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेले 2-3 मिनिटापर्यंत छान तेलात असंच भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेणार आहे. इथे आपल्याला फक्त शिजवण्यापुरतं पाणी ॲड करायचं आहे. नंतर जेवढं आपल्याला पातळ करायचं आहे सांबार तेवढं पाणी नंतर ॲड करून घेऊया. फक्त आता शिजवण्यापुरतं ॲड करायचं आहे. सगळं एकदा ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बघा इथे कुकरचं झाकण लावलं, 4 शिट्ट्या करून घेतलेत आणि इथे आपला सांबार शिजून तयार झालेला आहे. आता सगळ्यात आधी थोडंसं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. पण त्याआधी आपल्याला याच्यात जे आपण शेवग्याच्या शेंगा टाकल्यात ना, ते काढून घ्यायचे. त्याच्यामुळे पूर्ण धागे-धागे होऊन जातात सांबारमध्ये आणि ते खायला काही व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी काय करायचं आपल्याला आधी आपण हे शेंगा कट करून टाकल्यात ना, ते आपल्याला काढून घ्यायचेत. अख्खेच काढून घ्यायचे बघा, अजिबात खराब होऊ द्यायचं नाही. असंच आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं. त्यानंतर छान मॅश करून घ्यायचं. खूप जास्त पण मॅश करायचं नाही. हलकंसं मॅश करायचं आहे कारण आपण हे कुकरमध्ये शिजवलं आहे त्यामुळे खूप जास्त शिजलेलं असतं. खूप जास्त इथे मी मॅश केलेलं नाही बघा, हलक्या तरी मॅश करून घेतलेले आहे. त्यामध्ये जेवढं मला रस्सा लागणार आहे किंवा जेवढं पातळ सांबार बनवायचं आहे तेवढं पाणी इथे मी ॲड केलेलं आहे. तर जवळपास इथे मी परत 2 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. परत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे. थोडीशी चिंच मी आधीच ज्यावेळेला सांबार बनवायला सुरुवात केली होती त्यावेळेला भिजत ठेवलेली होती. खूप जास्त नाही, फक्त 2-3 इतकी चिंच घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं थोड्या वेळासाठी. त्यानंतर बघा अशा पद्धतीने चाळणीतून चाळून ॲड करायचं. त्याला माती, गोटे खूप असतात, कर लागते नाहीतर असंच टाकणार तर. त्यासाठी असं टाकण्याऐवजी तुम्ही पाण्यातून भिजत ठेवा आणि चाळणीतून चाळून ॲड करून घ्या. खूप छान टेस्ट येते तशाने. त्यानंतर एक छोटासा गुळाचा तुकडा ॲड केलेला आहे आणि उरलेलं सांबार मसाला 1 चमचाभर होतं ते पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे. बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मस्तपैकी आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि इथे आपला असा सिंपल पद्धतीचा पण टेस्टमध्ये अप्रतिम लागणारा मस्त आंबट गोड असा सांबार बनवून तयार होतो. आता याच्यामध्येच आपण जे शेंगा बाजूला काढून ठेवले होते ते शेंगा सुद्धा ॲड करायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा इथे सांबारला छान उकळी यायला लागलेली आहे. जवळपास परत मी 5-6 मिनिटापर्यंत सांबार उकळून घेतलेला आहे आणि इथे आपला सांबार बनवून तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता लगेच आपण इडली बनवून घेऊया. त्यासाठी बघा इथे इडली पात्र घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि स्टीम होण्यासाठी गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. झाकण लावून स्टीम होण्यासाठी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. आता लगेच आपल्याला इडली पात्र भरून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे इडली आपली छान निघते.
तर बघा सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी थोडं बॅटर भरून घेणार आहे. अर्धा चमचा बॅटर भरायचा, कारण खूप जास्त इडली फुगतात. त्यासाठी आपल्याला थोडंसं कमी बॅटर भरायचं, म्हणजे इडली एकदम सॉफ्ट आणि मुलायम म्हणून तयार होतात. तर बघा इथे मी पूर्ण इडली पात्र भरून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा भरून घेतलेला आहे. खूप जास्त पण भरलेला नाहीये. आता आपल्याला स्टीम करून घेतलेल्या पात्रामध्ये हे स्टँड ठेवायचं आहे आणि फक्त 10 मिनिटासाठी हे इडली आपल्याला शिजवून घ्यायचं. 10 ते 12 मिनिटं लागू शकतात, पण खूप जास्त ओव्हर आपल्याला कुक करायचं नाही. जर एकदम जास्त तुम्ही शिजवाल ना, तर इडली आपली सॉफ्ट होणार नाही. एकतर तुम्हाला असं वाटते की इडली शिजली नसेल, कच्ची असेल, मग खूप जास्त वेळ शिजवतात. त्यामुळे सुद्धा आपली इडली कडक होते आणि तसं न करता 10 मिनिटं झाल्यानंतर चाकूने किंवा एखाद्या चम्मचने टोचून बघायचं. जर चाकू क्लीन निघालं नाही, परत 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं. पण क्लीन निघाल्यानंतर पटकन बाहेर काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी सेपरेट करून ठेवायचं आहे. त्यानंतर इडली आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा मी आता गरम असतानाच काढून दाखवणार आहे तुम्हाला. किती सुंदर इडली बनून तयार झालेली आहे. एकदम सॉफ्ट, पांढरी शुभ्र कापसासारखी बनून तयार झालेली. नाही, इथे मी इडलीचा जो स्पेशल तांदूळ भेटतो त्या तांदळाचा वापर केलेला नाहीये. नाही इथे मी इनो किंवा सोडा वापरलेला आहे. फक्त फर्मेंटेशन करूनच इडली बनवलेली आहे, ते पण घरच्या तांदळापासून. तर इथे आपली इडली बनवून तयार झालेली आहे. मेन म्हटलं तर इडली जास्त वेळ शिजवायची नाही. 10 मिनिटामध्येच काढून घ्यायचं. 10 मिनिटामध्ये इडली छान शिजून तयार होते. मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि ती तुम्ही बघा किती सॉफ्ट अशी जाळीदार एकदम कापसासारखी पांढरी शुभ्र इडली बनवून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. तर सांबार सुद्धा बघा तुम्ही फक्त 5 मिनिटात बनवून तयार झालेला आहे. ते पण कुकरमध्ये. तर इथे सांबार मी सर्व्ह करून घेतलेले आहे. त्याचबरोबर चटणी सुद्धा सर्व्ह करून दाखवते. चटणी पण आपली फक्त 5 मिनिटात बनवून तयार झालेली आहे. पण टेस्टमध्ये अप्रतिम आहे. मी असं खूप लोकांना म्हणताना ऐकलंय, इडलीमुळे खूप पसारा निघतो. पण मला तर असं वाटते ना, अजिबात पसारा निघत नाही. जर नियोजन करून तुम्ही जर इडली बनवलात तर. तर इथे पांढरी शुभ्र कापसासारखी मऊ अशी आपली इडली बनून तयार झालेली आहे. त्यासोबतच चटणी, सांबार सुद्धा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.